आपल्या हॉटेल कन्सल्टंट म्हणून आपल्या आता त्यांनी फॉर्म चालू केलेली आहे. त्याच्या स्पॉट बघण्यापासून तर एंड पर्यंत पार तुम्हाला आहे ना मुरीपर्यंत सगळ्या गोष्टी समजून सांगतील. 7709959995. ओके. मागे ना 2 ब्लॉग होते राहायचं नाही का, एडिट करायचे आणि लय मोठाले होते ते. त्याच्यामुळे ना रात्री झोपलो पण नाही लवकर मी. एवढा खड्डा म्हटलं पायानी. नंतर परत माल टाकणार त्याच्यात. आता हे सगळे खड्डे पडले ना तिथं सिमेंटचा माल टाकायचा. आता थंडी वाढली तेवढ्यात असं सावली थांबली तर थंडी वाटते. आता सरले गाड चावायला लागले आता. त्याच्यामुळे दुरून जास्त करायला लागतोय. बराच वेळ टिकून राहिला या डाबड्यामध्ये होल केलं मी साईडला खाली. त्याच्यामुळे तेवढं दुःख आहे. थंडी वाढली दुःख आहे किती. अरे नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता साधारण ना बराबर 3 वाजता बराबर 3 वाजता उठून खाली वाट्या आलोय. मागे ना 2 ब्लॉग होते राहायचं नाही का, एडिट करायचे आणि लय मोठाले होते ते. त्याच्यामुळे ना रात्री झोपलो पण नाही लवकर मी. आलो 12 वाजता, झोपता 1 वाजला. काल सकाळी 6 वाजता उठलेलो, झोपच नाही आली माझी. सगळं एडिट केलं, अपलोड नाही केलं तरी पण अजून एडिट करून ठेवलंय. आता अपलोड करायचं होतं की खाली आलो की मका लावायला लागेल म्हटलं फक्त नाही का त्या साईडला. कारण जागा करायला पाहिजे ना आपल्याला. उद्या येईन वासरू, आज नाही यायचं उद्या येईन बरोबर. त्याला आपल्याकडे आंबवण पण आहे, मका पण आहे, कडवा पण आहे. फक्त त्याला ना मुरखी आण लागेल, एक चांगली मुरखी घेऊन यायला लागेल. बघू काय होतंय. त्या साईडला कोपऱ्यात लावली टेन्शन नाही. ते नेट लावलेली मी वाशी, ही नेट लावलीच ना त्याच्यामुळे वाळायची नाही मका. ती पुढं लावली तरी मग यावेळेस आपल्याला मका आहे ना बरोबर 300 किलो जायला लागेल. जास्त नाही मका आमची. मग हिरवी बरोबर खाता येते त्यांना. अशी कुट्टी नाही करायची, अशी फोडतात चांगली. सकाळ टाकली होती मी 7 वाजता, सॉरी 9 वाजता आलो वाटेल मी आज. ओके 9 वाजता असलेली अख्खी वैर खाऊन टाकली. वेस्टेज 0 वेस्टेज डायरेक्ट. लाईट लाईट थोड्याफार काढायला जात शेणात पडतात नाही का, म्हणून टाकता येत. पण ती पण जाळून टाकतो मी, ते पण नाही सोडीत. काहीच व्हायला जात नाही. पण आता पुढचे माका लावून घेतो ही कॉपऱ्यातली. नेट लावलं त्याच्यामुळे लय वाय चालतं जोरात. 40 MB झाला, लय जोरात चालतंय राव. घरी पण प्लॅन घेणार मी याचा, पण 2 महिने सबस्क्रिप्शन राहिले माझं अजून. 2 महिन्यानंतर एअरटेलच घेतो. सिम कार्ड पण एअरटेल करायचे मला. जिओला आता घाण होते. इथं नेट लावलीत ना, इथं बांधायची मग अख्खी बाहेरून. आणि हातून पण लावू शकतो. हातून नाही लावता येणार, फक्त बाहेरून लावता येणार. कारण इथं आपलं 3 वाजता इथं बसणार बरोबर. होय हे पोल ना या लाईनीत, इथं असं बांबू लावायला लागणार असा, मग अडचण येणार. आणि सेम पुढं असं करणार आहे तिथं. आता एक गोडा डायरेक्ट मला हाता मारीन दोघांना. मका इथली इथं पुढं लावली बरोबर अशी. 500 किलो घेतली आता आम्ही. तर इथं काही डिवाइड करायची, इथं काही डिवाइड करायची, आणि जी उरण ना ती लावायला लागेल. ओके माशी बरोबर 500 किलो बसून अर्धा टन. आम्ही तरी थोडी चारलेली त्या साईडची नाही का. 500 किलो यार बरोबर बसते अशी मॅनेजमेंट केलं ना. आता आपली ह्या वासराला मॅट आहे इथं. ही मॅट आहे इथं आत टाकायची आणि तिथं कोब्यावर ठेवायची. आपल्याला मातीवर ठेवायची इथं आपल्या मनाच्या जाग्यावर. आणि ती वाली माठी तर ठेवायची पुढं धावून त्याला, आणि इकडली धावून अशी. असं नियोजन करायचं आपल्याला. बाई याला एक कापताही मका माहिती का, तरी हातपाय तुटलं मी. मला जोर कापता येड्या आगा व्हायला लागली. प्लंबरला बोलावलं मी, आपल्या नागेश बोरपेला. ते आपली लाईन चेक करू म्हणलं नाही का, आहे आपल्याकडे टाईम. पाण्याचं मॅनेज कारण सकाळी ना कोणतरी चालू केला असेल आणि ते बंद होतं. मग खालच्या लाईन बंद होते, फक्त वर पाण्याचा आवाज यायचा जास्त. कदाचित जर चेक करू लाईन परत
झालं चालू नाही ते टँकर मागवायला लागेल मला. ओके थोडा मागाशी कारबा टाकलेला साठून पुसून खाल्ला का नाही. पहिलं जरा मॅनेजमेंट आपलं मॅनेजमेंट नव्हतं आमचं बरोबर. वासरू मानत पण भरलं चांगलं तब्येत झाली आता सर रे. आणि हिची पण ऑलरेडी तर हिची तब्येत ऑलरेडी आहे. हिची आमच्या हातात आहे डायरेक्ट किती कमी करायची किती वाढवायची हिला. ओके एवढं माझाटलं ना खाली खड्डा खोटलं यांनी आणि एवढा खड्डा खोटलं पायानी. नंतर परत माल टाकणार त्याच्यात. आता हे सगळे खड्डे पडले ना तिथं सिमेंटचा माल टाकायचा मग मग लवकर निघणार नाही यांना. आता हातावर आले आमच्या जवळपास 23 मार्चला आणलं होतं लक्ष्मीला. आता बरोबर आहे ना 8 ऑक्टोबर आहे सॉरी 8 नोव्हेंबर आहे. एवढे महिने झाले तेव्हा आता हातावर आले आमच्या. तरी अजून माग घातला येत नाही पायाला तिच्या. भीती वाटते राव. 1 hour later. 3 वाजता आहे ना मी अख्खं कंप्लीट केलं. घरी गेलतो म्हणजे व्लॉग आहे मग आपला एडिट केला मी पहिला त्याला ना अपलोडिंगला टाकून आलो परत गोठ्यात. आता 5:30 वाजलेत राव. आता थंडी वाढली तेवढ्यात असं सावली थांबली तर थंडी वाजते. आता गोठ्यात थंडी वाजते. रात्री मी ना चुकून हे बंदच नाही केलं खिडकी या दोन्ही म्हणून आता बंद करतोय. इथं लावलीत कमीत कमी याला थंडी नाही वाजायची. वाजली का ती नीट खाली करता येईल एवढं काय नाही प्रॉब्लेम. काय मोकार गारठायची यांना हात घेऊन आहे ना आंबवून टाकून देतो. आणि जवळपास 6 वाजल्यात. आत्ता जाऊन सगळं उरकलं माझं. 6 वाजून 4 मिनिटं आलेत. सॉरी 1 मिनिट. 6 वाजून 4 मिनिटं आलेत. हे दिसतंय का नाही काही कळा ना. 6 वाजून 4 मिनिटं सगळं उरकलं. दुर्पण केला. ओके मच्छर लय गाल चावायला लागले आता त्याच्यामुळे दूर जास्त घ्यायला लागतोय. बराच वेळ टिकून राहिला या डबड्यामध्ये होल केलं मी साईडला खाली. त्याच्यामुळे हवादार राहील ना. हवादार पांगली त्यात जास्त वेळ जळण ते. अरे लाईट बघ पडती का राव. ओके आणि बाहेर ठेवून करून टाकतो. 1 तासाभराने जो 7 वाजता बरोबर चहा पिऊन यायचं. परत थोडा मगा टाकून द्यायची. आणि काही एकदम टाकलं नीट खात नाही. वाशी पाहू त्यात मग दोघं मिळत. असा जोर केला ना की मच्छर पडून जातील डायरेक्ट. यांना थोडं आहे ना कडबडा होऊन द्या. कडबड म्हणते मकावही उरलेली 1 तासानंतर आलं ना पहिली खात्यात नंतर राहून टाकायची थोडी खाऊन टाकली की. जवळपास ना 7:30 वाजले. आत्ता हॉटेलवर चाललो मी. संतोषला नेमकं जायचं बाहेर. आता एक गोठ्यात गेलो थोडा मका टाकून दिली. जेवढी मी टाकतो ना त्याच्या आधी टाकतो आत्ता नाही का. बराबर दुसऱ्या वेळेस चक्कर मारली ना ती खाल्ल्यानंतर मग टाकून द्यायची. असं प्लॅन करत सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम मी. त्याने काय होतं माहिती का ती ना तोंडा पुढे जेवढी पडते ना पहिली ती पटकन खाऊन घेतात ना. ती एकदम टाकली ना जरा माझा त्यातलं की पाया बिया खाली घेतात. ते वासरू ना पाय खाली घेऊन शानात मळली तिथं. मग ती काही खाणार पण नाही ते वास लागल्यावर. त्याच्यामुळे असं आयडिया वापरतो मी. आता ना थंडी वाढलीच बाईली. फुल गार वाजते राव. गाडी टेम्परेचर 25 दाखवते पण ही गाडी उभी होती दिवसभर. लगेच नाही काढणार. कमीत कमी आता बट टेम्परेचर असं ना 23 तरी 23-22 पर्यंत गेला असणार आहे.
ऋषी आर साम्राज्य शेट गाव शेट गाव दादा हा कोण हिरा याला नवीन बैठलाय संकेत किरुळकर IBM कॉलेज म्हणलं लॉ करतो काय तू काय आलाय तू वेटनरी कर वेटनरी डॉक्टर तरी हो हात घालायचा निकाल काय लय पैसे घेतात वेटनरी डॉक्टर आमच्या इथं 60-70 वर्षाचे म्हातार आहे डॉक्टर पाटील आख्यानला बार सायांना ओळखता येते यांचं काय त्यांचं हॉटेल आहे की हॉटेल शिव मल्हार करा ना ब्लॉग भैया साहेब कुठे आहे ब्लॉग टाकला केळ खाता की नाही रे कुठे आहे मला दे ना तुमचं चाय. संतोष शेठ गुड मॉर्निंग पाईटला ना विकी मॉल पाईटला आहे विकी मॉल 100% पाईटला आहे विकी मॉल विकी मॉल घाटाच्या वरती विकी मॉल ढाब्याचे ओनर विकी मॉल नाही नाही विकी मध्ये नाव विकी रे विकी मॉल ढाब्याच्या लय फ्रँचायझी बाळा तू गेला ना भाई हा हे करून दिलं पाहिजे मला बरोबर आहे वडापाव घेतला आम्ही सदरून आकाश एक वडापाव का बनलं पनीर आणलं आम्ही पनीर चिल्ली बनवायची आज आवासाठी ना पनीर फ्राय करता येते नाही का आपण खाल्लं तर ते क्रिप्सी असं क्रिप्सी करा एकदम मग लय मस्त लागतं ते हा ओके ह्याचं गाजराचं तुला येतं का फुल नक्की फुल बाकरू येते का ये टेस्ट करून बघू आपण हो सेम रेस्टॉरंट स्टाईल बघा अशी पाहिजे होती टेस्ट करा आकाश बघू कसे लागतात हात ट्रायपॉड आहे आमची बटरफ्लाय हो टेस्ट काय होतात आता आहे ना एक साधारण 11 वाजलं 11 वाजलं तेवढं दुःख आहे थंडी वाढली दुःख किती अरे अख्खं दुःख आहे इथं आत्ता आज आहे ना जास्त अंतर नाही आला आमचा ॲव्हरेज आहे ना ॲव्हरेजच होतं बरोबर काहीतरी उपवास आहे आज नाही का संकट चतुर्थी लास्टचा ऑर्डर आहे आमची फक्त 2 जण नंतर पॅकअप आहे आमचा आकाश सेट घ्या ते आत घ्या त्याच्या मागा सर कोण आहे की सगळं गोष्टी आज कसं काय केलंय राईस भाजी ना ती घालून टाक सगळ्या ना कस्टमर येत राहतात परत मग आपल्याला थांबायला लागते बरोबर 11 वाजले बघ तर परत टाईप नाही करतो अख्खा जेवा बिवायला हे लास्ट कस्टमर बघतो बाकी काय नाही तर पॅकअप डायरेक्ट आला अजून एक चायनीज आहे चायनीज लाईट घालू पॅकअप केलं मी आत्ता सगळं आणि आकाश सेट नाही खात्यात जेवण करत असतात मी पार्सल चालवले वाचतात नाही ना आपल्या हॉटेल कन्सल्टंट आहे म्हणून आपल्या ना आता त्यांनी फॉर्म चालू केलेली आहे त्याच्यात तुम्हाला आहे ना हॉटेलबद्दलच्या इन्क्वायरीज आहे ना ते पूर्ण भेटेल तुम्हाला म्हणजे A to Z पार तुम्ही हॉटेल उघडण्यापासून म्हणजे मुळात स्पॉट बघण्यापासून तर एंडपर्यंत पार तुम्हाला आहे ना मुरीपर्यंत सगळ्या गोष्टी समजून सांगतील फक्त हॉटेल तुम्हाला लोकेशन वगैरे बाकीच्या आचार्य तुमचं आचार्याचं काय हे काय झालं याला आता या ही रूम झाली आमचा किचन झालं जे आमचं सगळं माझं आहे ना मी नवीन आहे नेमकं मी A to पहिल्यापासून तर शेवटपर्यंत सगळं चुकलेलो आहे मला वाचतानी सगळं शिकवलं आत्ता मग वाचताची हॉटेलची आम्ही एक कन्सल्टंट फॉर्म काढलेली वाचतानी आत्ता की त्याच्या थ्रू आहे तुम्हाला आहे ना बरं आचार्यपासून हेल्परपासून हॉटेल कन्सल्टंट सगळ्या गोष्टी शिकता भेटतील तुम्हाला आहे ना प्रत्येक डिशची ना म्हणजे किती कमीत कमी बनन आणि एकदम क्वालिटी बनन तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतील ते मी वाचतात आहे ना नंबर टाकीन खाली ज्यांना आचारी किंवा हेल्पर बाहेर हॉटेल कन्सल्टंट पाहिजे कन्सल्टंट पाहिजे असं ना आता समजून घ्या हे इंग्लिश गोष्ट आहे मला कळला नाही शब्द कळला नाही कन्सल्टंट हे सगळं वाचतात करीन तुम्हाला मुळात मराठी भाषेत झालं तर तुम्हाला सगळी माहिती टोटल आणि त्याचे ते चार्जेस घेतील
त्यांचे चार्जेस काहीतरी 10,000 रुपये. हे नॉमिनल गोष्ट आहे, पण त्यातून तुम्हाला एक्झाम आहे ना म्हणजे 100% आहे ना चांगली माहिती भेटेल आणि एकदम जेन्युइन माहिती भेटेल. वासा तुमचा नंबर सांगा, वासा नंबर देऊ आपण असाच 7709915995. ओके. ज्यांना असं हे करायचं ना तुम्ही व्हिडिओ बघा, तुम्हाला ना दर सोमवारचं आहे ना ते साईड व्हिजिटला पण करतील, मग तुम्हाला एकदम प्रॉपर देतील. एकदा नाही कळलं 2दा विचारा 3दा विचारा काय प्रॉब्लेम नाही, आपलाच माणूस आहे. चल जाऊ का बाई. गरम एसी लावला राव, लय गार वाजायला लागला आज. 20ला गेलं डिग्री टेम्परेचर. मोबाईलमध्ये दाखवतंय माझ्या 18 डिग्री, इथं 20 दाखवतंय. वाईट गार पडले आज. गोठ्यात जायला लागेल मला, सगळ्या खिडक्या बिडक्या लावून घ्यायला लागेल. पोरांनी काय केलं बघायला लागेल. आणि पुढचे नेट पण खाली पाडून घेतो, नाहीतर काय मोकार काकडाची 2 जण नाही व आपलं भीमा आणि लक्ष्मी. आज लय मोठा व्हिडिओ नाही बनवला कारण राव झोपच नव्हती झाली, झोप नाही झाली आणि गोठ्यातलं काम बीम, त्याच्यामुळे मी व्हिडिओ शूटच नाही केला. आणि आज या हॉटेल दाखवायचं बदल ना विषय का आज नेमकं आहे ना एक संकष्ट चतुर्थी काहीतरी होती. मी कॅलेंडरमध्ये बघितलं सकाळी, त्याच्यामुळे जास्त सेल पण नाही आला आमचा, ॲव्हरेज झाला. जर रेग्युलर होता तो चल काय अडचण नाही. उद्या रविवार रे आणि सोमवारी आपण सुट्टी येणार आहे फुल डे. आता गुरुवारचे हाफ डे नाही करणार, गुरुवारचा फुल डे, फक्त सोमवारचा फुल डे करणार आहे आम्ही म्हणजे सुट्टीचा. चावी तर अरे जवळपास आता 12 वाजले राव. सगळी गायब झाली घरी आज. यांना थोडा कडबा टाकून देतो जरा, शेण बिन माग ओढून घेऊन जरा हड लाईट लावून दे. ओके मग अशी टाकून गेलं तो आणला 7 वाजता. खाल्ले सगळ्यांनी. सर रे त्याने खाल्लं का नाही.